विधान परिषदेच्या 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व। जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावतीसह 11 जागांवर महायुतीचा विजय, तर 6 जागांवर आधीच बिनविरोध निकाल। नाशिक विधान परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का। नरेंद्र दराडेंना पराभूत करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचा विजय। गीतेंना 389 मतं, कार्यकर्त्यांकडून जल्लोष। एकनाथ शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांकडून विश्वासघात, गद्दारी केली, मला अंधारात ठेवून गीतेंना ताकद दिली। नाशिक विधान परिषदेमधील पराभवानंतर नरेंद्र दराडे यांचा आरोप। विधान परिषदेच्या 11 जागांपैकी पहिला निकाल हाती। नागपुरात भाजप उमेदवार राजू पोद्दार यांचा विजय, काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा पराभव। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट 454 मतांनी विजयी। ठाकरेंच्या शिवसेनेचे गणेश लोखंडे पराभूत। लोखंडेंना 134 मतं, 9 मतं अवैध ठरली। भंडारा गोंदिया विधान परिषदेमध्ये भाजपला कौल, अविनाश ब्राह्मणकर विजयी। काँग्रेसच्या नरेश ईश्वरकर यांचा पराभव। सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत विजयी। राजेंद्र राऊतांचा 365 मतांनी विजय, तर वसंत देशमुखांना 118 मतं। आमदार मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधवांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। भास्कर जाधव हताश, त्यांच्या मानसिक अस्वस्थतेचा शिवसैनिकांना फटका। जाधवांना विरोधी पक्षनेते करा, मिलिंद नार्वेकरांकडून ट्विट करत फडणवीसांना विनंती। ठाकरेंचे बंडखोर 6 खासदार आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार। सर्व खासदार दुपारी मुंबईमध्ये दाखल होणार। बैठकीनंतर 4 वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार। आम्ही कोणतेही ऑपरेशन अर्धवट करत नाही। ऑपरेशन टायगरवर उपमुख्यमंत्री शिंदेंचं विधान। सकाळी खासदारांना शिव्या देता आणि रात्री त्यांचे पाय धरता, शिंदेंची ठाकरेंच्या सेनेवर टीका। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा मला चांगला स्नेह लाभला, मातोश्रीबाबत काही बोलू नका, ओमराजे निंबाळकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन। खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंची आज आमदारांसोबत बैठक। विधानसभा आणि विधान परिषदेच्या सर्व आमदारांसोबत चर्चा करणार। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन। सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार। सरसकट कर्जमाफीसह विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार। मुंबईसह उपनगरात मान्सूनचं आगमन। मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी येलो अलर्ट जारी। मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज।